तर त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे राहिला, खाल्लं, पिल्लं असं बघायला गेलं जर एक 5,000चा जरी हिशोब लावला महिन्याचा, तर 13 वर्षाचा खूप पगार होतो. तरी मी त्यांनाच बोललो, "जाऊ देत, गेल्या गोष्टी, पहिल्याच्या गोष्टी काही काढून उपयोग नाही." मी त्यांच्या काही विरोधात काम करत नाहीये. तरी पण त्यांचं म्हणणं आहे, की "तू वार्डात दिसू नको. प्रभाग क्रमांक 12 मध्ये दिसला, तर तुझे हात-पाय तोडून देईल. तुला जीव मारेल. काही लोकांचे मुलं इथे येणार आहेत, पोरं येणार आहेत. इलेक्शन खूप हाताबाहेर गेलंय. तुझा जीव जाईल, मी काही गॅरंटी घेऊ शकत नाही." असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आज मला बोलवून मी बुद्धविहार, आनंदवाडी बुद्धविहारच्या इथे उभा होतो मित्रांसोबत बोलत. त्यांच्या मंडळाचे कामं होते. तर त्यांचं एक पप्पू पिंगळे करून नगरसेवक आहे, माजी नगरसेवक. तो तिथून गेला. गेल्यानंतर त्यांनी काय केलं, नितीन निकमला फोन केला, की "बाबा मनोज रोकडे तिथं उभा आहे." मनोज रोकडे उभा आहे म्हणून तर त्यांनी तिथं एक पोरगा पाठवला, की "जा, त्याला बोलून आण." तर मी बोललो, "मी नाही येणार." तर त्यांनी फोन लावून दिला संदीप निकमला, की "भाऊशी बोल, भाऊ तुला बोलवतोय." मी बोललो, "काय काम आहे?" तर "नाही, इकडे ये, गार्डनला ये, जरा काम आहे." तर मी गार्डनला आलो. तर गार्डनला आल्यानंतर नितीन निकमनी मला डायरेक्ट शिव्या द्यायला चालू केल्या. आई बहिणीहून शिव्या दिल्या. बोलला, "तू दिसू नको, तुला सांगितलं ना फिरू नको. तू कशाला फिरतो?" मी बोललो, "माझं काम करतोय मी. मी ना तुमच्या विरोधात करतोय, ना कुणाच्या करतोय. मी फक्त काम करतोय. हां, तुमच्या विरोधात काम करत असेल, मी सांगत असेल, की बाबा नितीन निकमला वोट नका देऊ किंवा त्याचं असं-असं केलंय, मला एवढं फसवलंय, तुम्हाला फसवेल, तर बात वेगळी आहे." त्यानंतर माझे आत्या आणि माझे मामा ते गावावरून आले वोटिंगसाठी. तो बोलतो, "तू गावावरून माणसं बोलवतो, काय बोलवतो वोटिंगसाठी वगैरे." आणि मला 4 दिवसापूर्वी पण मला बोलले, की "तू इथं दिसू नको. तुला जिवंत मारल मी. नाहीतर तुझे पाय बी तोडून टाकल." मी 4 दिवसा पहिले काय बोललो, "जाऊ दे बाबा, इलेक्शन चालू आहे. उद्याच्याला यांची सीट बीट पडली, तर माझ्यावर ठपका येईल म्हणून मी काही ते गोष्टी केल्या नाहीत." पण आज मला बोलवल्यानंतर त्यांनी मला पहिले 4-5 चापटी बॉटल उचलली, बिअरची बॉटल उचलली मला मारण्यासाठी. तर एका चैतन्य नायडू करून त्यांनी थांबवली, खिसून घेतली आणि त्यांनी 4-5 चापटी पहिले मारल्या. नंतर परत 4-5 चापटी मारल्या. तर बोलतो, संदीप निकम बोलतो, की "ठीक आहे, तुला घड्याळाचं काम करायचं तर कर. ह्याच्या पुढं ना मी तुझ्या पाठी लागतो. तुझं काय अवस्था करतो तुला ना भिकेला लावतो." मला अजून त्याच्यानंतर मला बोलतो, की "मी तुला झोपडपट्टीतून उचललं. तुला झोपडपट्टीतून आणलं, तुला खायला दिलं." खायला कोणीही फुकट देत नाही. तुम्ही कुणालाही इथं आजूबाजूला पूर्ण वार्डामध्ये विचारा, मनोज रोकडेंनी नितीन निकमसाठी काय केलं असेल, त्या लोकांना माहित आहे. लोक सांगतील तुम्हाला. आणि त्याच्या मोबदला तर दिलाच नाही त्यांनी. वरतून आई बहिणीहून शिव्या देतोय, माझ्याशी गाठ आहे तुझी, तुला दाखवतो, तुला मारतो, इलेक्शन संपल्यानंतर मी मारल तुला मी. भरपूर जणांपाशी बोलला, की मी 16 तारखेपर्यंत शांत आहे. मला वरच्या साहेबांनी सांगितलं 16 तारखेपर्यंत शांत राहा. त्याच्यानंतर एकेकाला बघू आपण. मग ही दादागिरी झाली आहे. इलेक्शनचा भाग कसा असतो, की इलेक्शन तात्पुरतं असतं. एक मित्र पक्षासारखं लढून इलेक्शन संपलं जायला पाहिजे. आता तुम्ही जर माणसं टिकवले नाहीयेत, तुमच्याकडे बिना पगाराचे, बिना पैशाचे माणसं होते. तुम्हाला ते माणसं टिकवता नाही आले. आता ते तुमच्याकडून गेलेत. मग तुम्हाला आता वाटत असेल, की बाबा सर्व माणसं गेले, कोण येत नाही बसायला, कोण राहत नाही. जर तुम्ही तुमचंच घर बघणार, दुसऱ्यांचं बघणारच नाही. आणि ठीक आहे ना, मी तुमच्यासाठी 13 वर्ष केलं ना, मी बॅचलर होतो, केलं. तुम्ही 2 टाइम फक्त मला जेवण दिलंय.